सुरू होतात, प्रत्येक बायका सुरुवात करतात ते म्हणजे वाळवणाचे पदार्थ बनवायला. आज आपण वाळवणातला एक पदार्थ बघणार आहोत, तो म्हणजे उपासाठी लागणाऱ्या चकल्या किंवा उपासासाठी लागणारे आपण कुरकुरे देखील त्यांना म्हणून घेऊ शकतो. आज आपण कुठल्याही प्रकारचं मशीनाच्या सहाय्याने नाहीतर पिशवीच्या सहाय्याने अगदी छान चोपट फुलणारे अगदी छान असे कुरकुरे बघणार आहोत. बघू शकाल अप्रतिम असे आपले उपासाचे कुरकुरे हे तयार झाले. चला आपण वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण इथे एका बाउलमध्ये मी 1 कप साबुदाणे हे रात्रभर भिजवून घेणार आहोत. आता हे आपले नेहमीचे नॉर्मल साबुदाणे मी घेतले, बारीक वापरले तरी काही हरकत नाही. 1 कप साबुदाणे आपण आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. साबुदाण्यांना अगदी भरपूर असं पावडर लावलेलं असतं, त्यामुळे त्या साबुदाण्यांना 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ असं धुवून घ्या. त्यानंतर साबुदाणे आपले धुवून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये साबुदाणे बुडेपर्यंत आणि वरती कमीत कमी अर्धा इंच पर्यंत पाणी राहील इतपत आपण यामध्ये पाणी हे घालणार आहोत. कमीत कमी 1 कपसाठी मी 2 कप पाण्याचा वापर करते. आपण आपल्या अंदाजानुसार कमी जास्ती घातलं तरी काही हरकत नाही, जास्त झालं तरी काही हरकत नाही, पण कमी होऊ देऊ नका, जेणेकरून अगदी मऊसूत असा आपला साबुदाणा हा भिजला पाहिजे. तर मी इथं कमीत कमी साबुदाणा भिजेपर्यंत वरती अर्धा इंच इतपत पाणी ठेवून आता याला रात्रभर हा साबुदाणा अगदी छान असा मऊसूत आपण आता भिजवून घेणार आहोत. कमीत कमी साबुदाणा हा 12 तास तरी भिजवला गेला पाहिजे. जर तुम्हाला अगदी कमी वेळ असेल तर गरम पाण्यामध्ये 7 ते 8 तास तुम्ही भिजवून घेऊ शकता. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला मऊसूत साबुदाणा भिजून हा तयार झाला आहे. जेवढं आपण जास्ती पाणी घातलं होतं त्यामुळे साबुदाणा देखील अगदी छान भिजून दुपटीने तो फुलला आहे, म्हणजे अगदी छान असा आपला साबुदाणा भिजून हा तयार झाला आहे. जर आपले साबुदाणे आतपर्यंत व्यवस्थित भिजले गेले नाहीत तर ज्यावेळेस आपण साबुदाणे शिजून घेतो तो आतपर्यंत व्यवस्थित शिजत नाही आणि त्यामुळे आपले जे चकल्या असतात किंवा आपण कुरकुरे बनवणार आहेत ते देखील व्यवस्थित त्या फुलत नाही. म्हणून जेवढा साबुदाणा आपला व्यवस्थित भिजून होईल तेवढेच छान आपल्या चकल्या ह्या तयार होते. इथे 1 कप साबुदाण्यासाठी इथं मी म्हणजे वजनाला माझे बरोबर साबुदाणे पाव किलो होते आणि त्यासाठी आपण पाव किलो इथं बटाट्यांचा वापर करणार. दोघीही वस्तू आपण समप्रमाणात वापरले. जर तुम्ही अर्धा किलो साबुदाण्याची करणार असाल तर बरोबर अर्धा किलो त्यामध्ये बटाटे हे घाला, त्यामुळे अप्रतिम असे आपले बटाटे हे चकल्या ह्या येतात. जर बटाट्यांचं प्रमाण जास्त झालं ना तर त्यामुळे त्या कडक होतात आणि ज्यावेळेस आपण तळतो त्यावेळेस त्या अगदी कडक अशा देखील होतात. तर अशा पद्धतीने मी पाव किलो बटाटे 3 ते 4 शिट्ट्या देऊन मऊसूत असे बटाटे हे मी शिजवून घेतले, म्हणजे त्यांना उकडून घेतले. उकडून घेतलेले बटाट्यांचा आपण साल काढून घेतले. त्यानंतर अगदी बारीक किसणीच्या साहाय्याने आपण यांना किसून घेणार आहोत. बटाटे कधीही ज्यावेळेस चकली किंवा कुठलाही आपण पदार्थ बनवत असतो त्यावेळेस कधीही तुम्ही किसून घ्या, त्यामुळे जे काही बटाट्याचे तुकडे असतात ते त्यात जात नाही आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण चकल्या किंवा कुरकुरीत टाकू त्यावेळेस अजिबात ते तुटणार नाही. मी संपूर्ण बटाटे अगदी छान किसणीने किसून घेतले. लगेच साईडला गॅसवरती कढई गरम करून घेतली. कढई आपली गरम झाल्यानंतर ज्या कपाने आपण साबुदाणे घेतले होते त्या कपाने आपण पूर्णपणे साबुदाणे शिजेपर्यंत 2 कप पाणी वापरणार आहोत. आता मी इथे 1 कप पाणी हे गरम करून घेते. पाणी हलकंसं गरम झाल्यानंतर लगेच आपण आता चवीनुसार मीठ हे घालून घेणार आहोत. अंदाजानुसार तुम्ही मीठ हे घालून घ्या. आता पाव किलो आपले साबुदाणे आणि पाव किलो बटाटे म्हणजे दोघी मिळून अर्धा किलो आपलं वजन हे झालं आहे दोघी वस्तूंचं. त्यासाठी मी इथे बरोबर 1 चमचाभर मीठ हे आपलं पोहे खाण्याचा चमचा 1 चमचा मीठ हे घातलं आहे. अगदी बरोबर असं ते माप मी तुम्हाला सांगेन. त्यानंतर लगेच पाणी आपलं गरम झाल्यानंतर लगेच भिजवून घेतलेला संपूर्ण साबुदाणा आपण यामध्ये आता टाकून घेऊया. साबुदाणा हा घातल्यानंतर लगेच आपण याला व्यवस्थित मिक्स करून आता ह्या पाण्यामध्ये आपण सर्वप्रथम शिजून घेणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा 1 कप पाणी आपण साईडला आधी गरम करून ठेवायचं. ज्यावेळेस आपल्याला गरज बसेल त्यावेळेस आपण ते पुन्हा पाणी हे घालणार आहोत. तुम्ही एकाच वेळेस दोघी कप पाणी घातलं तरी काही हरकत नाही आणि 2 वेळेस घातलं थोडं थोडं करून तरी काही हरकत नाही. आता आपला साबुदाणा अगदी छान 50% शिजून झाला आहे. पुन्हा आपण याच्यामध्ये 1 कप पाणी गरम करून घेतलेलं ते आता आपण यामध्ये घालणार आहोत. कधीही साबुदाण्यांमध्ये गरम करून घेतलेलं पाणी घाला, गार पाणी घालू नका, त्यामुळे देखील आपली चकली ही व्यवस्थित फुलत नाही आणि ती कडक अशी तयार होते. गरम करून घेतलेलं मी 1 कप पाणी यामध्ये टाकून पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करत अगदी छान साबुदाणे अगदी छान असे पाणीदार होईपर्यंत आपण आता शिजवून घेणार आहोत.
तर एकसारखं चाळत एकसारखं साबुदाणा आपण संपूर्ण अगदी छान शिजवून घेणार आहोत. बघू शकाल अगदी छान साबुदाण्यांचा कलर देखील बदलला आहे. लगेचच आपल्याला समजतं म्हणजे आपले छान पारदर्शक असे साबुदाणे शिजून असे तयार झाले. अशा पद्धतीने जर आपण अगदी छान साबुदाणे शिजवून घेतले तर ते दुपटीने आपले ज्यावेळेस आपण तळतो चकली किंवा आपण हे कुरकुरे दुपटीने ते फुलतात. तर लगेच आपण किसून घेतलेले आता ह्या स्टेपला आपण बटाटे हे टाकून घेणार आहोत. तर आपले आता हे बटाटे टाकून घेतले आपण लगेच याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. नक्की तुम्ही या पद्धतीने चकल्या किंवा कुरकुरे करून बघा. सर्वजण अगदी आवडून खातील. अजिबात ते कडक होत नाही. खाताना अगदी मऊ अशा लागतात. तोंडात टाकतात पाणी होईल इतपत एवढ्या छान नरम अशा आपल्या चकल्या ह्या तयार होतात. तर साबुदाणे आणि आपण बटाटे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. हे छान मिक्स करून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये मी अगदी थोडासा बेकिंग सोडा हा घातला आहे. आपला खाण्याचा सोडा किंवा पापड खाळा घातला तरी काही हरकत नाही. आवडीनुसार लाल तिखट जर तुम्हाला लाल तिखट घालायचं नसेल ते स्किप केलं तरी काही हरकत नाही. आणि लाल तिखटाच्या जागेवरती हिरवी मिरची वापरायचं असेल तरी काही हरकत नाही. हिरवी मिरची मिक्सरला बारीक फिरून घ्या, मग यामध्ये तिला वापरा. लगेच आपण ह्या दोघीही वस्तू आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सोळामुळे खूप छान अशा आपल्या चकल्या मऊ येतात आणि कडक होत नाही आणि अगदी छान फुलतात देखील. जर तुम्हाला नसेल घालायचं नाही घातला तरी काही हरकत नाही. लगेच आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे मिश्रण अगदी परफेक्ट असं आपलं तयार झालं आहे. अजिबात जास्ती सैलसरही नाही आणि अगदी घट्टसरही नाही. सैलसर झाल्यामुळे आपली जी चकली असते ती चिमट होते आणि जास्ती घट्टसर तर केली तर त्याच्यामुळे देखील आपली चकली ही कडक होते आणि ज्यावेळेस आपण टाकायला जातो त्यावेळेस त्याचे तुकडे हे पडतात. म्हणून अशाच पद्धतीने आपण अगदी छान पीठ हे तयार करून घ्यायचं. तर लगेच आता आपण गॅस हा बंद करून घेऊया. गॅस बंद करून झाल्यानंतर लगेच याच्यावरती झाकण ठेवून देऊया. कमीत कमी 5 मिनटं आता आपण याला वाफवून देणार आहोत. वाफून झाल्यानंतर 5 मिनटानंतर बघू शकाल मी इथे आपल्याकडे जी काही कॅरी बॅग असेल ती कॅरी बॅग घेऊन घ्या आणि सर्वात प्रथम तिला कट करण्याच्या आधी आपण यामध्ये मिश्रण हे टाकून घेणार आहोत. तर आता मी मिश्रण हे टाकून घेते. मिश्रण हे टाकल्यानंतर लगेच त्या कढईवरती झाकण हे झाकून घ्या जेणेकरून ते मिश्रण आपलं गार होणार नाही. तर याला मी व्यवस्थित सेट करून घेतले आणि वरचं जे एक्स्ट्राची पिशवी असते तिला व्यवस्थित पॅक करून घ्यायचे असे गोल राऊंड करून जेणेकरून तिकडनं आपलं जे मिश्रण आहे ते निघणार नाही. लगेच आपण आता कात्रीच्या सहाय्याने आता याला कट करून घेऊया. सर्वप्रथम मी आता अगदी थोडंसं कट करते जेणेकरून आता आपली चकली ही जास्ती जाड बारीक कशी होते ते आपल्या अंदाजानुसार आपण करून. थोडं मला आता जास्ती बारीक वाटते जे आता सुकल्यानंतर पुन्हा ते आपलं चकली किंवा कुरकुरे हे बारीक होतं म्हणून थोडंसं जाडसर आपण तिला करणार आहोत. जास्ती जाडही करायची नाही जेणेकरून ती आतपर्यंत व्यवस्थित तळून होत नाही. तर लगेच मी त्याला कट करून घेतले. आता मी एक प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे. प्लॅस्टिकच्या कागदाला आपण लगेच ब्रशच्या सहाय्याने किंवा ब्रश नसेल तर कापसाच्या सहाय्याने आपण आता याला तेल हे लावून घेऊया. अशा पद्धतीने मी आता तेल लावून घेते. तेल लावल्यामुळे आपली चकली ही कागदाला न चिटकता लगेच ती निघते म्हणून. आणि नाही लावलं तरी काही हरकत नाही. अगदी जाड असा कागद असेल तर त्याला अजिबात चिटकत नाही आणि बारीक असेल तर नक्की तुम्ही तेल हे कागदाला लावून घ्या. लगेच आता आपण याच्या कुरकुरे हे तयार करून घेऊया. आता हाताने काढून घेऊ शकतात. डायरेक्टही अगदी छान असं हलक्या हाताने आपण तिथे असं प्रेस केलं तरी लगेचच ते तुटतं. तर बघू शकाल अगदी सहज असे आपले कुरकुरे हे तयार होत आहे. तर लगेच असं देखील आपण त्यांना तोडून घेऊ शकतो. अगदी परफेक्ट तयार होतात. नक्की तुम्ही एक वेळ ट्राय करा. नक्की तुम्ही या पद्धतीने नेहमी करा. तुम्हाला चकली देखील मी काढून दाखवते. चकली देखील अप्रतिम अशी तयार होते. अजिबात मध्ये ब्रेक होत नाही म्हणजे तुटत वगैरे नाही. अगदी छान अशा आपल्या चकल्या ह्या तयार होतात. अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण कुरकुरे हे मी आता तयार करून घेणार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण याला 2 दिवस ह्या चकल्या किंवा कुरकुरे ह्या आपण सुकवून घेतले. तर सुकल्यानंतर बघू शकाल त्यांचा आकारमान किती कमी होतो. पण आपण पुन्हा याला तेलामध्ये टाकाल तर ते चौपट एवढ्या मोठ्या होतील, जाडही होतात आणि उंचीला देखील अगदी छान असे आपल्या भरपूर फुलतात आणि जेवढ्या दिसायला अप्रतिम दिसत आहेत तेवढ्याच चविष्ट देखील आपल्या चकल्या ह्या होत्या. लगेच साईडला मी गॅसवरती तेल हे गरम करून घेतले. लगेच आपण त्याच्यामध्ये एक कुरकुरे हे घालून घेऊया. लगेच पुन्हा मी 2 ते 3 टाकून घेतले. जितपत आपल्या तेलामध्ये मातेल तेवढे आपण टाकून घेऊ. तर
अगदी छान असे आपले चकले ह्या फुलले, अजिबात ते लाल वगैरे पडल्या नाही आहे. पुन्हा अजिबात ते चिमट वगैरे न होता अगदी छान असे आपले कुरकुरे हे तयार झाले. मी उपासाचे अगदी भरपूर नवनवीन पदार्थांच्या रेसिपी टाकलेत. नक्की माझ्या चॅनलला भेट द्या. तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला मिळतील. जर तुम्हाला आणखी नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केला तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात आधी मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अप्रतिम अशी आपली चकली ही तयार झाली. अजिबात तेलकट वगैरे न होता अगदी छान चकली तयार.